नमस्कार, हाय हाय नमस्कार. तर मी माहिती आज खुश काय, कारण मी काल तो जो पहिला आपला फर्स्ट व्लॉग टाकला त्याला तुम्ही सारे इतकं भारी प्रेम दिलं, इतकं भारी, लई खुश आहे मी त्यासाठी. आणि काहींनी कमेंट्समध्ये किंवा काहींनी DMsमध्ये केलं की नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मग मला असं वाटलं की काहीतरी नवीन सुरू केलं काय, मग मी अजून खुश झाले. मग मी ठरवलं की आज परत आपण नवीन व्हिडिओ टाकूया. आणि मी तुम्हाला सकाळी म्हटलं होते की इंस्टाग्रामवरती की तुम्ही क्वेश्चन सांगा, मी तुम्हाला त्याचे आन्सर देईन. तर मग मी त्याची सगळी लिस्ट काढली. लिस्ट कशी काढली, कारण निम्मे क्वेश्चन हे सारखे होते. कॉलेजबद्दल किंवा 2-3 टॉपिक होते ते सेम होते. तर मग त्याबद्दल मग मी काय घेतलं की जे मला पहिले स्टार्टिंगला क्वेश्चन आले ते मी ते घेतले. सेम म्हणजे हां, काही मला असं वाटलं की सारखं आहे, मग मी ते घेतले. तर मग चला सुरू करूया. तुम्हाला एक सांगू, मी व्हिडिओ काढायसाठी बाहेर आले होते. आमचे शिरू घरात होते, त्यांना आवाज आला बाहेर. मी व्लॉगिंग करताना ते मी कडी लावली होती बाहेरून, तरी आवाज आला मोठ्यानं ओरडायला. आता येऊन इथं खड्डे खालून बसले. तुम्हाला दिसत नाही, हात कर. हां, दिसला का? हां, अशी आमची नाटके. आलं तोंड सुजून कुठून. ही माझी डायरी, ह्या डायरीमध्ये माझं सगळं असते, सगळं. फक्त ही डायरी माझ्या पप्पाने आवतवली आता, कारण पप्पाला डाळिंबाच्या फवारणीची यादी. पहिला क्वेश्चन काय माहिती का, सगळ्यात जास्त पहिला क्वेश्चन कोणता, माझं गाव कोणतं. तर माहिती आहे, मला गाव सांगायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण ना काही गोष्टी असं वाटतं की प्रायव्हेट ठेवावं. कारण ना आता ठीक आहे, जे माझं पब्लिक इथे मला माहिती आहे की 99% चांगलं आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझा नंबर आहे ना कॉलेजमुळं किंवा काही असं प्रमोशन असतात, मग ते इकडून तिकडून घेतात. ठीक आहे, पूर्ण बांगलेला पूर्ण. पण मला आजपर्यंत जेव्हापासून मी कंटेंट हे सुरू केलं का, तेव्हापासून एक पण असा वाईट कॉल नाही आलेला मला. असतं येतात ना, क्रिएटरला येतात किंवा नॉर्मल मुलीला पण येतात. ओके, तर मग असं कॉल नाही आलेला. मग मला एवढं माहिती आहे की माझी पब्लिक की लई चांगली, मला माहिती आहे. पण मग माहिती आहे का, तुम्ही ठीक आहे, तुम्ही माझी फॅमिली, पण मग त्याच्याली 1-2% असतात काही ज्यांचा वेगळा माइंडसेट असतो, म्हणजे निगेटिव्हिटी भरेल असते त्यांच्या डोक्यात. मग ते असं मला वाटत नाही की घरी येऊन माझ्या घरच्यांना किंवा दुसरं कोणाला माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट प्रायव्हेट ठेवली. मी एवढं सांगेल की मी श्रीरामपूर तालुक्यात असते, मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असते, आणि मी एवढं सांगेल. मी गोष्टी नाही वाटत सांगू, सॉरी त्याबद्दल. ओके, दुसरं काय आहे, मी कॉलेज काय करते, मी SYBSEमध्ये आहे आणि स्टॅटिस्टिकमध्ये स्पेशल माझं. आणि कॉलेजला मी RBNB कॉलेजला आहे. तुम्हाला तर माहीत असेल तर मी व्हिडिओमध्ये बघता. आणि पुढे जाऊन काय आहे, नेक्स्ट काय करणार आहे मी सांगू. मला जेवढं मी एक्सपिरियन्स घेतला आहे माझा 10पर्यंतच कळतच नव्हतं, 10-10वीपासून की जेवढं मला NDAमध्ये जायचं होतं. पण मग नाही झालं. पण मला एवढं माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये कंडिशननुसार किंवा मनी प्रॉब्लेम असो, काही असो, त्याच्यानुसार किंवा जसं एज वाढत चालतं तसं स्वप्न बदलत चालतं. पण मला एवढं नक्की माहिती आहे की मी कंटेंट क्रिएटरमध्येच पुढे जाणार आहे. आणि जॉबचं तर अजून नाही माहिती सांगता येत, अजून माझ्याकडे 2 वर्षे. आणि मग मी 2 वर्षांनंतर माझ्या डोक्यात काय प्लॅन येतात त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला. ओके, एक विचारला आहे की, म्हणजे भरपूर जणांनी विचारला, भरपूर, की ताई तू एवढी का छान आहे, परत एवढी साधी सिंपल का राहते आणि एवढी का हॅप्पी असते, कायम खुश का असते. मी सांगू का, असं कोणताच माणूस नाही ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेमच नाही. माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असं माहिती आहे, हा मोबाईल मी जर 5-10 मिनिटाचा बाहेर जर ठेवला ना, मोबाईलचं काय होईल ते सांगता येत नाही. कारण माझी लाईफमध्ये असे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, 2 दिवस मी खुश असते, 4 दिवस मी रडते. मी ज्या दिवशी जास्त खुश असेल ना, त्याच्या 2 दिवसानंतर मला इतकं घाण दुखणं येतं किंवा माझ्या मोबाईलसोबत काहीतरी होणार. म्हणजे माझ्या लाईफमध्ये सुखापेक्षा प्रॉब्लेम जास्त आहे. मी असं काही गोष्ट करायला गेले, ठीक आहे, अचानक करायला गेले, तिथं काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आता मी काल जो व्हिडिओ टाकला का, त्याचं काय झालं, माझं 8 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा होता. 8 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा होता. माझं थोडंसं माझ्यामुळं एडिटिंग
थोडीशी लेट झाली, मग ती 8:30 वाजेपर्यंत गेली. मग मी काय केलं, 9 वाजताचा टाईम करून दिला, 9 वाजता अपलोड होऊन. मी 9 वाजता अपलोड करायला सुरुवात केली. तो व्हिडिओ झाला 11 वाजता अपलोड. झाला नाही, 11 वाजेपर्यंत त्याचं MB मला, की माझ्या मोबाईल 5Gचा मोबाईल आहे, परत 2 GB मला फुल नेटवर्क आहे, मला काही इश्यू नाही, काही फक्त नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पण मग मी काय ठरवलं की दिवसा जर आपलं फुल 100% 1 MB पण डाटा संपेल नाही, मग आपण त्या टायमाला अपलोड करा. माझा व्हिडिओ 11 वाजता अपलोड झालाच नाही, अपलोड झाला नाही. त्याच्यात काय झालं, मी घाईघाईमध्ये चार्जर लावायला गेले, मला त्या शॉपवाल्याने चार्जर नकली दिलं होतं. म्हणजे मी त्याला जेव्हा बघितलं तिथं ChatGPTवर टाकलं होतं लगेच की चार्जर कसं आहे कसं नाही, माझ्यासोबत खूप फॉल्ट झाले. म्हणून मी तेव्हा ते चार्जरचा डबा वेगळा होता आणि आतमधली पिन वेगळी होती, मी तेव्हा म्हणले. पण मग कसं थोडासा इंट्रोवर्टचा प्रॉब्लेम का असं बोलता येत नाही, मग माझा तो प्रॉब्लेम झाला. मी घरी आले, म्हणजे घरी नाही, मी घाईघाईमध्ये चार्जर लावायला चार्जरची पिनच तुटली. मग काय झालं, मोबाईल स्विच ऑफ झाला. मग मी काय गेले, मी जेवण करत होते, मी जेवता तसेच चुलतीच्या घरी गेले, तिथे जाऊन चार्जिंग लावला, ती जाऊन ते चार्जर लावून मग कसं तरी चार्जिंग लावलं. आणि मग त्याच्यात नेटवर्कच आहे ना, 5Gचं आहे ना, आणि ते नॉर्मल याच्यामध्ये येतच नाही. आमच्या गावाकडे थोडंसं प्रॉब्लेम, थोडासा का आमच्या वस्तीवर प्रॉब्लेम मला काय माहिती, पण झालंच नाही. मग शेवटी हातात धरू इकडं अख्खं गाव हिंडले, अख्खी वस्ती हिंडले, तेव्हा कुठं तो अपलोड झाला. म्हणजे जीवन माझं असं सरळ रेषेत नाही चालत, असं चालतं. पण मग मला असं कधी वाटतं की लाईफमध्ये भरपूर सहन करणं म्हणजे करायचं, आपल्याला भरपूर दुःख काढायचे. मग दुःख राहून कोणाला काय भेटणार. मी माझी एकटी खुश असते, आमच्या शेरूसोबत खुश असते, माझ्या पप्पासोबत, मम्मीसोबत, असं म्हणजे मला आवडतं खुश राहायला. कारण जिंदगीत दुःख जास्त पाहिलेलं आहे मी. दुःख माझ्या लाईफमध्ये जे आता मला पहिल्यापासून ओळखतं त्यांना माहिती माझ्या मागं दुखणं किती असते. सारखी दुखणं असते माझ्या मागं. मला म्हणजे काही नाही, सगळं नॉर्मली. फक्त असं अचानक काही ना काही होत राहतं. अचानक म्हणजे मला थोडासा डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. मी प्रत्येक 5-6 डॉक्टर केले. डॉक्टर काय बोलते, तुझी रिपोर्ट नॉर्मल आहे, तू फक्त 5-6 महिने थोडंसं जेवणाचं रुटीन धर. पण काय होतं माहिती आहे, आता कॉलेजमुळे जेवण टाईमवर भेटत नाही, किंवा मग असं काम काही असलं मग घाईघाईत जेवण नाही भेटत, किंवा सकाळचं जेवण 3-4ला, पर संध्याकाळी जर डोक्यात काही टेन्शन असलं मग मी तसं जेवत नाही, किंवा दुखणं असलं का मग जेवण नाही जात. मग त्यामुळे मग ती प्रॉब्लेम वाढत चालतात, परत वाढत मग ते निसता टाईम लागतो, परत काही ना काही होतं, मग त्यामुळे चालतं. त्यामुळे मग मला असं जिंदगीत खुश राहायचं आहे, सुख पाहिजे मला, सुख, शांतता मी कशी मिळून, पण मग मला जिंदगीत सुख पाहिजे. मग त्यामुळे मी काहीच करते, मी माझं एकटीच खुश असते. तो मेन आवडतं मला खुश राहायला. एक जणीने विचारले की माझी लिप्स डार्क आहे, आणि ते बोलले की सॉरी, लिप्स डार्क आहे, आत्ता चांगली झाली, तू काय यूज करते, टेल फॉर लिप पिगमेंटेशन. ओके सॉरी. मी सांगू का, लिप डार्कचे 2 प्रॉब्लेम असतात. एक जनरेशन म्हणजे असतं, किंवा मी जास्त टॅनिंग होती, आपल्या लिप्सवर पण टॅनिंग होऊ शकते. कारण होऊ शकते नाही, होतीच. कारण उन्हात गेल्यामुळे स्किनर होते, त्यामुळे. आणि मी जास्त 100% तर उन्हातच असते, कॉलेजला उन्हात, रानात उन्हात, बाहेर उन्हात, सगळीकडे उन्हात. त्यामुळे माझे डार्क एक तर मग जनरेशनमुळे पण असू शकतं, पण घरात नाही कोणाचे, मग माझेच असू शकते, मग टॅनिंगमुळे होते. लिप्ससाठी मी सध्या काही यूज करत नाही, फक्त एक लिप बाम आहे, मॉइश्चरायझर करतो. म्हणजे त्यांनी तर मला काही फरक नाही जाणवला एवढा. पण मग कसं असतं, मी जर 2-4 दिवस जर घरात किंवा म्हणजे बाहेर जर मला काही काम नसलं तर मग माझे होऊन जातं. एक तर कसं असतं, तुम्ही विशकेअरची आहे वाटते ते वापरा, किंवा सनस्क्रीन वापरत जा. पण जर एखादी चांगली आवडली मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके, तोपर्यंत मला नाही वाटत, मला अजूनपर्यंत मी वापरली आणि मला त्याचा फरक जाणवला. तुम्ही आपल्या टोमॅटोवरती साखर टाकून स्क्रब पण करू शकता, बेस्ट आहे ते पण एक चांगलं आहे. तू एवढी सिम्पल काय. मी माहिती आहे, सिम्पल नाही म्हणता यायचं, पण मला साधं राहायला खूप आवडतं. मुली कशा असतात, म्हणजे मुलींना आवडतं मेकअप करायला किंवा असं भारी राहायला, तसं मला लहानपणी नव्हतं आवडत. मी कोणाचे कपडे घालायचे, पप्पाचे घालायचे, भावाचे घालायचे, मी आत्ता पण घालते. आणि मला आता काहींना मेकअप करून सुख भेटतं, काहींना हेअरकट करून भेटतं, काहींना बाहेर फिरून भेटतं, मला तसं साधं राहून भेटतं. म्हणजे मी जेवढी अशी सिम्पल राहील ना, तुम्ही जर घरी येऊन माझं जर अवतार बघितलं ना, वेगळे असते, मी आत्ता वेगळी.
तेव्हा म्हणजे साधारण मला सुख घेतं, सुख ते सुख कशातच नाही असं वाटतं मला. पहिली रील बनवली होती तेव्हा रिॲक्शन किंवा काय वाटलं होतं मी सांगू का. माझी जी पहिली रील होती का 2023, 24, 25 त्या कोणत्या तरी सालात होती. आणि त्यावेळेस ते ट्रान्झिशन नाही, लिपसिंगची रील होती माझी पहिली रील होती. ते पण माहीत नाही मला कोणती होती, पण मग होती. पण मग मला आठवतच नाही माझी रिॲक्शन काय होती तेव्हा, काय होतं मला तेव्हा काही कळतच नव्हतं. आपण लहानपणीचे नसतात का ते काही टाकायचं काही काढून टाकायचं तसे होते ते. टिकटॉकची चाळी टिकटॉकमध्ये नाही केलेलं मी, इंस्टाग्रामवरतीच केलेलं माझं. जास्त स्नॅपचॅटवर होतं, मग स्नॅपचॅटवर मी इंस्टाग्रामवरती आले. पण मग रिॲक्शन नाही माहिती मला, पण आताची रिॲक्शन भारी. अबाउट युअर फार्मिंग मेथड. आमच्याकडे फार्मिंग मेथड माहिती आहे का, जुन्याच टाईपमध्ये. अजून इकडे एवढे असे मॉडर्न पद्धतीत नाही. आता माझे जे भाऊ लोक आहेत ते हळूहळू गोष्टी वाढत चालल्या. पण मग जे पप्पांची आहे ती जुन्याच काळातली मेथड आहेत पूर्ण, की असं फुल मॉडर्न कसे असतात एकदम हाय क्वालिटी, तसं काही नाही, एवढं काही नाही. आमच्याकडे एवढे जास्त करून जे केमिकलचे रासायनिकसुद्धा वापरत नाही, म्हणजे जास्त करून हाय लेवलचे. मी माझ्या शेतीत सांगते, मला दुसऱ्यांचं नाही माहिती, पण मी माझ्या शेतीत सांगते एवढे नाही वापरत. आता डाळिंबामुळे थोडंसं वाढत चाललं, डाळिंबाला लागतं जास्त, डाळिंबाचं केलं नाही तर लगेच वाटोळं छो असं होतं. तर मग त्याच्यासाठी आहे, बाकीचं एवढं नाही. फक्त मेथड ही जुन्या पद्धतीची आहे, जास्त मॉडर्न पद्धतीत नाही आहे. लाईफमधला स्पेशल डे जेव्हा खूप हॅपी होते. लाईफमध्ये स्पेशल डे कायमच खुश असते मी. जास्त करून कधी होते, एक तर गाडी घेतली होती तेव्हा, आणि हा ना होते ना. मग अजून आता बड्डे होता तेव्हा होते. अजून काय होते, मम्मीला जोडवे घेतले होते मी. परत हां असंच होते, एवढेच. एवढेच जास्त खुश असते. रोज खुश व्हायचं कारण मला काही लागत नाही, कायमच खुश असते मी. जेव्हा व्लॉगिंग सुरू केली तेव्हा कोणी सपोर्ट केला आणि कोणी त्रास दिला, काय कसं हँडल केला. तर मग माहिती आहे, जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केली ना, सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या पप्पाचा होता. परत सगळ्यात जास्त माझ्या पप्पाचाच होता. आणि मग हळूहळू मग वाढत चालला, मम्मीचा वाढत गेला, मग भावाचा वाढत गेला, ताईचा तर कायमच असतं. बहिणीचा म्हणजे मोठ्या बहिणीचा. आणि त्रास दिला म्हणजे थोडंसं रोकझोक होते प्रत्येक गोष्टीला. आपल्या आईबापाला वाटतं की चुकीच्या गोष्टीत आपले मुलं नाही जाऊ. प्रत्येकाच्या घरच्यांना वाटतं. आता माझे जर मुलं झाले तर मी त्यांना पण वाटेल ना की काही गोष्टी ज्या मला माहीत नाही. आता ठीक आहे, मला माहिती आहे, मग मी करून देऊ शकते माझ्या पोरांना, पण पप्पांना त्यांना माहिती नाही. ते 90च्या काळातले, त्यांना जुन्या गोष्टी जास्त माहिती आहे. मग त्यामुळे मग होती सगळ्यांनी प्रॉब्लेम होते की नाही. परत मग ते 4 लोकांच्या गोष्टी नाही घेणार, मी सोडून दिले त्यांचे विचार करायचे. पण मी माझ्या फॅमिलीबद्दल सांगते की थोडंसं होतं प्रत्येकाच्या गोष्टींना वाटतं की, आणि आपण पण ऐकून घेतलं पाहिजे. काही गोष्टी आपल्याला पण माहीत नसते, त्यांनी जास्त उन्हाळे पानकळे खाल्ल्या असत्या त्यामुळे. पण मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती 100% ट्रू आहे, खरे आहे, म्हणजे त्या मनापासून खरे आहे, देवाला पण मान्य होतील अशा गोष्टी आपण केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त देवाला ज्या गोष्टी मान्य होणार नाही त्या गोष्टी नाही करायच्या. यूट्यूबमध्ये कसे व्हिडिओ बनवणारे, म्हणजे माझं एक मला जास्त बोलायला आवडतं. एक तर मग व्लॉगिंग करणारे, परत मग आम्ही असे काही क्वेश्चन किंवा एखादे काय असतं फॅशनचे रिलेटेड काही किंवा फूडचे रिलेटेड काही, मी ऑल कंटेंट ट्राय करणार आहे. जोपर्यंत मला कळत नाही की मी कोणत्या गोष्टीत रुजणार आहे. यूट्यूबमध्ये माझं कसं होतं, इंस्टामध्ये मी आधी भरपूर ट्राय केलं, त्याच्यानंतर मी त्या गोष्टीमध्ये व्लॉगिंगमध्ये मला कळलं की हां व्लॉगिंग माझ्यासाठी बेस्ट आहे. मग मी हळूहळू सगळ्या गोष्टी ट्राय करणार. मग त्याच्यानंतर मग मला कळणार की लोकांना कोणत्या गोष्टी माझ्या जास्त आवडतं, मग मी त्या गोष्टी करणार. ओके.
रील्स कसं स्टार्ट केलं. रील्स स्टार्ट करायचं तर मी भरपूर, आता मी तुम्हाला म्हटले की मला माझ्या डोक्यात होतं की मला सोशल मीडिया किंवा हॉलिवूड कोणत्याही रिलेटेड गोष्टींमध्ये जायचं होतं. पण मग माहीत नव्हतं हाऊ टू स्टार्ट, कसं स्टार्ट करायचं त्या गोष्टी. मग माझ्याकडे छोटासा मोबाईल होता आणि तेव्हा मी नेटची तयारी करत होते. नेटची तयारी करत होते ना, तेव्हा ते असतात ना त्यांचे डेली व्लॉग, ते मी बघायचे. कोणते ते कसं एका 3 तासात पूर्ण मी MBBSची तयारी कशी करायची, म्हणजे नेटची तयारी कशी करायची, फुल अभ्यास कसा 3 तासात करायचा ते नव्हते बघत मी. पण मग त्यांचे ते असतात, आवड असते त्या गोष्टीची, कशा असते लाईफ त्यांची ते बघायचं. मग मी ते बघायचे. मग त्याच्यानंतर मग हळूहळू डोक्यात आलं की मी आधी रील बनवत होते लिपसिंगच्या, पण मग मला त्याच्यात की म्हणजे एक जस्ट मजाकवारी मी बनवत होते. मग नंतर मग हळूहळू व्लॉगिंग सुरू केली. मी पुण्याला होते तेव्हा, आणि व्लॉगिंग मी आधी हिंदीतून स्टार्ट केली ती. मग नंतर मग मी मध्ये परत बंद केलं, परत कॉलेज सुरू झालं आणि नंतर मग त्याच्या 5-6 महिन्यांनी मी परत ब्लॉग सुरू केले. कॉलेजमध्ये एक ट्रान्झिशन रील टाकली होती आणि ती रील माझी जास्त व्हायरल गेली होती. त्याच्यानंतर मी हळूहळू मग ब्लॉगिंग सुरू केलं. मला नंतर माझ्यानंतर काही गोष्टी कळायला लागल्या की मला ब्लॉगिंगमध्ये स्क्रिप्ट चांगली बोलता येते. मग मी नंतर मग त्या गोष्टीत घुसले असं. आणि एक क्वेश्चन होता की माझी स्क्रिप्ट कोण लिहितं. मी तुम्हाला सांगू, माझी एडिटिंग किंवा माझं व्हिडिओ काढायचं असो किंवा माझी स्क्रिप्ट असो, काही असो, सगळं मी करते. फक्त एखादी जर क्लिप मला काढता येणार नाही, मग मी घरची काढतात. किंवा ते साडीवरचे एखादं ट्रान्झिशन रील मला असं जास्त हाय एडिटिंग नाही जमत, मग मी कोणी मित्र असेल त्याच्याकडून करून घेते. बस स्क्रिप्ट फक्त माझ्या मनाची असते, कारण सगळं आपल्या मनाचं असतं. प्रत्येकजण जे खूप मोठे क्रिएटर असतात ना, त्यांना टाईम नसतो की स्क्रिप्ट लिहायचा, ते मग एखादा ठेवतात दुसरं. तर पण मी माझं करते सगळं. जेव्हा आपण आपलं सगळं पद्धतीनं करतो, तेव्हा आपल्याला आपल्या त्या एखाद्या टॉपिकबद्दल सगळ्या गोष्टी कळत्या. आपण जर त्या गोष्टीतलं काही 30% आपण करतो, 70% दुसरं जर करते, मग आपल्याला त्याच्यातलं काही कळणारच नाही. त्यामुळे सगळ्या पद्धती आपण आपल्या पद्धतीनं करायचं. जेव्हा आपण खूप मोठं डायरेक्ट, तेव्हा मग दुसरे हँडल करतात आपलं सगळं. तेव्हा मग जेव्हा लो फील होतं, तेव्हा डिमोटिवेट होतं, काय होतं, तेव्हा काय करते तेव्हा आमच्या मम्मीसोबत बोलते मी. पण मम्मी मला 2 शिवाय देते. मम्मी राहील नाही, मम्मी शिवाय नाही देत. मम्मीच्या शिवाय खाल्लं जर जोपर्यंत खाताना तो पण मला सुखी असतो असं वाटतं मला, हा ना. जेव्हा त्या फेजमध्ये कोणालाच काही कळत नाही. आणि माझ्या फेजमध्ये असं भरपूर, माझा जेव्हा मोबाईल हरवला होता, चोरला होता, किंवा माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता, भरपूर वेळेस गेला, परत पाण्यात गेला होता, त्यावेळेस माझं अकाउंट गेलं होतं. त्यावेळेस मी तुम्हाला जर माझ्याकडचं असेल ना फोटो, मी इथं टॅग करेल, तेव्हा समजेल तुम्हाला काय हाल होता. पण मग मी एवढ्या गोष्टी शिकेले, मला एवढ्या गोष्टी त्रास झालेला आयुष्यात. इतक्या घाण, इतक्या लो फेजमध्ये गेले, दिसत नाही का रे तुम्हाला. मनाने होईल असं आपलं सगळं जग आपल्यासोबत नसतंय. त्यामुळे मग काही गोष्टी सोडून द्यायच्या. आणि डिमोटिवेट असतं तेव्हा जास्त करून मला असं वाटतं की मी एकटीच राहिले. मी जास्त कुत्र्यांसोबत राहते जेव्हा टेन्शनमध्ये असते. टेन्शनमध्ये असल्याने मी झोपते, फुल झोप. कधी झोप नाही लागत, पण मी झोपते. आपलं जेवण पण नाही जात मला. आपलं जास्त काय मोबाईल नाही बघायचा त्यावेळेस, अजिबात. येडं होतं माणूस, येडं. मोबाईल नाही बघायचा. त्या आपला माइंड जसं असेल ना, ते रील तसे येतात, तशाच. मोबाईल नाही बघायचा. त्यापेक्षा असं मस्त रानात जाऊन झोपायचं, फुल रानात जाऊन झोपायचं. काही ऊन नाही बघायचं, काही नाही बघायचं, फुल रानात जाऊन झोपायचं. बघा तुमचं कसं टेन्शन जातं. बघा, एकदम बेस्ट उपाय, रानात जाऊन झोपायचं. किंवा तुम्ही जर सिटीमध्ये असता, हे काही असता, तर मग तुम्ही मंदिरात जाऊ शकता. किंवा गावातले जे गल्लीतले कुत्रे असतात, त्या कुत्र्यांसोबत बसायचं, जरा टेन्शन जातं. गोल ऑफ द इयर मला यूट्यूबवरती जास्त नाही, अपेक्षा 100K करायचे, आणि इंस्टावरती 500K करायचे. थोडंसं गोल मोठे. पण तुम्ही जर माझी साथ दिली, मी चंद्रावर पण जाऊ शकते यावर्षी. एवढं जर तुम्ही जर म्हणजे असं तुम्ही तर झिरो होते तेव्हापासून साथ दिलेली, तुमचं काय काढावं. पण मग जर अजून जर साथ दिली, अजून जर प्रेम दिलं, आपण मी चंद्रावर पण जाऊ शकते. एवढं माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे. सॉरी मजाक केला. मला असं का सगळ्यांना वाटतं की मी पोलीस भरती करते. नाही, मी पोलीस भरती नाही करते. माझी बॉडीच नाही तेवढी चांगली, लाकडी पैलवान आहे मी.
म्हणजे पोलीस भरतीसाठी ठीक आहे मी थेरीचा अभ्यास करू शकते, पण मग जी माझी डायजेशनमुळे बॉडी चांगली नाही झालेली, म्हणजे कॅपेबल नाही आहे मी पोलीस भरतीसाठी ट्राय केला तर. मला NDAचं स्वप्न होतं, पण काही नाही जाऊ द्या, कंडिशन असतात काही काही जे ज्यांना काही गोष्टींमुळे याच्यामुळे सोडावं लागलं त्यांना माहिती सगळं. मी रडेल आता. काय असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मी म्हणले ना, तुम्ही फॅमिलीसमोर काय होतं सांगता येत नाही यार. तुम्ही चाहत्यांना काय सांगेल, म्हणजे फॉलोअर्सला काय सांगशाल की सुखी राहा, लाईफमध्ये खूप अचीव करा. मी तुम्हाला काल पण सांगितलं, खूप अचीव करा, खूप खूप मोठे व्हा, घरच्यांना मोठे करा आणि आपल्या घरच्यांसाठी भरपूर काही करा आणि स्पेशल स्वतःसाठी करा. काही गोष्टींमुळे किंवा 4 लोकांमुळे आपल्या याच्यामुळे आपले ड्रीम्स नका सोडू, भरपूर मोठा आणि मला सपोर्ट करा. मेन गोष्ट ती मेन गोष्ट आहे ती. आणि बस ह्याच्या म्हणजे जे काही क्वेश्चन नाही आले तर त्याबद्दल माफी मागते, कारण ना मी तुम्हाला खरं सांगू, असं म्हणतात की स्टार्टिंगला थोडेसे छोटे व्हिडिओ ठेवले का मग व्ह्यूज जातात. मग मी काय केलं, जे सेम क्वेश्चन वाटले मला, म्हणजे काही क्वेश्चन डबल होते, भरपूर डबल होते, गावाचं कॉलेजचं पुढे जाऊन काय करणार आहे ते क्वेश्चन भरपूर डबल होते. मग मला काय वाटलं की काही थोडे आपण जे मला वाटतं ते घेऊ आणि नंतर मग बाकीचे पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, मी पप्पासोबत काढणार आहे व्हिडिओ क्वेश्चन यायचा. म्हणजे तुम्ही तुम्हाला जर पप्पाबद्दल काही क्वेश्चन विचारायचे असेल तर लगेच कमेंट डाऊन टाका आणि सांगा की काय काय क्वेश्चन आहे. आणि थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करीत राहा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आणि अजून आणि मी तुम्हाला किती वेळा सांगू की मला सांगा की मी कशाबद्दल व्हिडिओ बनवू, तुम्हाला काय आवडेल बघायला, मग मी ते बनवेल. आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामवरती पण पेज आहे तिकडे पण फॉलो करा. आणि बस, बाय बाय.